चव्हाण साहेबांचे पण धन्यवाद. मुंबईतल्या महापौर पदावरून महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजपचाच महापौर होईल या मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नवी ठिणगी पडू शकते. लोढा यांच्या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मुंबई पालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असून त्याच्या जास्त जागा येतील त्यांचाच महापौर होईल असं शिवसेनेचे संजय गायकवाड म्हणतात. कि सारी दुनिया के अंदर हवा ठंडी चले और अपने घर के अंदर यदि गर्मी रहे तो अपने को उस ठंडी हवा का, हिल स्टेशन का क्या आनंद है। अपना घर इस बार मुंबई है और मुंबई के अंदर यदि चुनाव जीतना है तो वो केवल अमित साटम जी, राहुल नार्वेकर जी, आशीष शेलार जी की जिम्मेदारी नहीं हो सकती है। वो हम सबको उसकी जिम्मेदारी उठानी पड़ेगी। और एक बात समझ लीजिए, टिकट मिले नहीं मिले, काम कितना मिलता है कि नहीं मिलता है, पर भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाबू जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आपको यदि साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो भी आगे की कुर्सी पर बिठाएंगे। त्यांनी मुंबई महापौर पदी भाजपचा बसावा. शिवसेना भाजप युती म्हणजे आमची शिवसेना त्यांची युती असेल तर निश्चितपणे त्यांच्या जागा जर जास्त आल्या तर महापौर त्यांचाच होऊ शकेल. आमच्या जागा जर जास्त आल्या तर आमचा होईल. आता आमच्या जागा आम्ही किती लढवतोय, कारण अद्यापर्यंत तर काही आपला शिवसेनेचा महापौर होईल असं काही वक्तव्य आमच्या पक्षाच्या नेत्याकडून आलेलं नाहीये. पण जर समजा काही महायुती नाही झाली तर मग आम्ही पण आमचा महापौर करू. विरोधी पक्षनेते पदावरून